आणि आता पुढची बातमी आहे ती बघूयात। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना आता केंद्राची Z+ सुरक्षा मिळणार आहे। राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या सुरक्षेमध्ये वाढ केली जाणार आहे। शरद पवारांना आजपासून केंद्राची अतिरिक्त सुरक्षा देण्यात आली आहे। आजपासून CRPFचे 10 जवान शरद पवारांसोबत असणार आहेत। नुकतेच शरद पवारांसोबत CRPFच्या अधिकाऱ्यांना सुरक्षेचा आढावा त्यांनी घेतला आणि त्यानंतर शरद पवारांना सुरक्षा प्रदान करण्याचं निश्चित करण्यात आलं। तर शरद पवारांना Z+ सुरक्षेच्या मुद्द्यावरून भाजपचे नेते निलेश राणे यांनी टीका केली। शरद पवारांना देण्यात आलेल्या Z+ सुरक्षेच्या मुद्द्यावरून निलेश राणेंनी शरद पवारांवरती सडकून टीका केली। मला कळत नाही त्यांना कुणापासून धोका आहे। दरम्यान बातमी वाचली आणि वाटलं की 50 वर्ष फक्त देशात आणि राज्यात कळ काढत बसलं तरी कुणालाही Z+ सुरक्षा मिळते की काय, असा घणाघाती टोला निलेश राणेंनी लगावला। तर शरद पवारांना Z+ सुरक्षेच्या मुद्द्यावरून भाजपचे नेते निलेश राणे यांनी टीका केली। यावरून आता संजय राऊत यांनी सुद्धा निलेश राणेंवरती निशाणा साधला। निलेश राणेंचा केंद्रावरती विश्वास नाही असा आरोप राऊतांनी केला। तर नारायण राणे यांची देखील सुरक्षा काढून घ्या असं ते म्हणाले। शरद पवारांना Z+ सुरक्षेवरून आता नितेश राणेंनी टीका केलेली आहे। त्यांनी म्हटलंय की फक्त कळ काढत बसलं तरी Z+ सुरक्षा मिळते। नेमकं चाललं काय? नेमकं त्याच्या बापाला पण केंद्राची सुरक्षा आहे ना, त्याचे पिताश्री आहेत ते काढून घ्या ना। त्यांनी कुठली कळ काढली? बरं काय, अशा लोकांना गृहमंत्री आवरू शकत नसतील शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांवर। याचा अर्थ असा आहे की केंद्र सरकारवर तुमचा विश्वास नाही, मोदींच्या सरकारवर, अमित शहांवर, गृहमंत्र्यांवर। तुम्ही तसं पत्र लिहा मग की तुम्हाला काय कळत नाही। त्याच्यामुळे महाराष्ट्र जनाजनाही सुरक्षा दिली आहे केंद्राने, ती काढून घ्या। निलेश राणे साहेबांच्या वडिलांनी कोणाची आणि कशी कळ काढलेली ना, कधी ठाकरे कुटुंबियांना विचारा। बाळासाहेबांचा संरक्षण करता करता किती लोकांना अंगावर घेतलं, किती अंडरवर्ल्ड वाल्यांना अंगावर घेतलं ना, हे संजय राजाराम राऊतनी जुन्या शिवसैनिकांना विचारावं। आमच्या वडिलांना सुरक्षा का दिली गेली याचे मूळ कारण बाळासाहेबांच्या सुरक्षेसाठी आमच्या वडिलांनी जीवाची आपण पर्वा केली नाही। दाऊद छोटा शकीलला अंगावर घेतलेला आहे। आणि राहिला प्रश्न पवार साहेबांचा, एखादा शेतकरी कष्टकरी युवा जर पवार साहेबांना भेटायला आला आणि सिक्युरिटी थांबवलं तर पूर्वी सुद्धा पवार साहेबांनी सिक्युरिटीला बाजूला केलं, लोकांना जवळ केलंय। ही पवार साहेबांची ताकद आहे। त्यामुळे ह्या नवीन फडणवीस साहेबांना खुश करणारे जे छोटे नेते आहेत, उंचीली छोटे नेते, विचाराने छोटे नेते, यांना पवार साहेबांची उंची कधी कळणार नाही। त्यांना म्हणावं देवेंद्र फडणवीस साहेबांचे लोटांगण घाला त्यांच्यासमोर, तरी तुम्हाला या कार्यकाळात तुम्हाला पद मिळणार नाही। आणि महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता तुमच्या महायुतीला सत्तेत आणून देत नाही। त्यामुळे 5 वर्ष सुद्धा तुम्हाला पुढे वनवासच आहे। त्यामुळे तुम्ही जे विचार तुमचे घाण ठेवलेत त्याला लोकच तुम्हाला उत्तर देतील।